नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवले आहेत गव्हाचे मोदक। ते म्हणजे एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि मी वेगवेगळे दुसरे शेप सुद्धा ट्राय केलेले आहेत। ते आपण व्हिडिओच्या एंडिंगला सगळे मी दाखवणार आहे। पण त्याआधी माझं मंदिर बघून घ्या। मी नैवेद्य ठेवला होता गणपती बाप्पांना, संकष्टी असल्यामुळे। त्यामध्ये होते माझे मंदिरात आहेत माझे गावातले देवता, तुम्ही बघू शकता। त्यानंतर सगळे ओळखले जाणारे देवता ते म्हणजे कृष्ण भगवान, अन्नपूर्णा देवी, गणपती बाप्पा आणि लिंग, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी सजवून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी घेतला 1 वाटी गव्हाचं पीठ। 1 वाटी पुरेसा आहे एका नारळाला। कारण की आपण पातळ लेयर करतो त्याची, त्यामुळे जास्त पिठाची गरज लागत नाही। घट्ट मळायचं आहे, चपाती एवढं मऊ मळायचं नाही आहे। नंतर थोडंसं तेल लावून आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मी घेतला पॅन, मी केला पुरणाची तयारी। त्यामध्ये मी घातला 1 चमचा पाणी, कारण की माझं हे जे गूळ आहे ते खाली चिटकता कामा नये, लागता कामा नये, करपता कामा नये, त्यामुळे मी तसं केलं होतं। आता आपलं झालेलं आहे गूळ एकदम मेल्ट आणि त्याला मस्त उकळी आलेली आहे। पहिल्या उकळीतच आपल्याला घालायचं आहे खोबरं। मी ओलं नारळाचं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही सुक्या नारळाचं सुद्धा वापरू शकता, तेही बरं लागतं। हे पण फ्रेश असल्यामुळे नारळ अजून मस्त टेस्ट देतं। मी घातलेलं आहे 1 चमचा भर असं घी, गोवर्धन घी घातलं आहे मी, जेणेकरून त्याला मस्त सुगंध पसरतो। खातानाही तो सुगंध आपल्याला अनुभवायला भेटतो। त्यानंतर मी केले ड्रायफ्रूट स्मॅश, पटकन होतात ह्या मशीनच्या हेल्पने, तुम्ही बघू शकता। मी घेतलेला आहे वेलचीची पूड पहिला घातली। आता मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स, तुम्ही बघू शकता। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि दुसरी तयारी करायची आहे, ती म्हणजे आपल्याला बनवायचे आहेत मोदक। तोपर्यंत ते थंड होईल। आपण चपाती कशी करतो तसं आपल्याला पीठ चपाती मळून आता चांगला तर चपाती कशी बनवायची आहे आणि त्यानंतर एका चांगल्या धारदार पेल्याच्या मदतीने आपल्याला त्याची कटिंग करायची गोल गोल शेप्समध्ये। मी मोठी चपाती केली, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर त्याला पेल्याच्या मदतीने मी कटिंग करायला लागली, ते म्हणजे कसं ते बघा। अशी कटिंग्स करायचे आपल्याला, कारण की आपल्याला कसे मोदक हवे आहेत एकदम बारीक बारीक, म्हणजे 11 मोदक मी बनवले आणि बाकी दुसरे शेप्सचे मी मोदक बनवले। तर मोदक कसे बनवतात ते बघा। मी एक गोल शेप घेतला, त्यामध्ये मी घातलेला आहे पुरण आणि मी सगळे एजेस आहेत ना ते छोटे छोटे जॉईन करत आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये माझे हात बघू शकता, मी छोट्या छोट्या एजेसला त्यानंतर जॉईन करणार आहे। पुरण थोडंसं वरती याला थोडंसं प्रेस केलं मी त्याला आतल्या साईडला आणि तुम्ही बघू शकता ते सगळे एजेस मी हाताच्या मदतीने हळूहळू जवळ आणले आणि त्यानंतर ते एकत्र चिटकवून टाकले, म्हणजे आपलं मोदक। आणि थोडंसं पिळून झाल्यावर थोडंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून त्याला मस्त शेप येतो। झाला आपला मोदक रेडी। हे मोदक कोणीही करू शकतं। सेकंड, आईंनी बनवलेला आहे करंजी म्हणजे नेवरी, आमच्या गोव्यामध्ये त्याला नेवरी असं म्हणतात आणि त्याला मस्तपैकी शेप दिलेला आहे। तुम्ही कोणीही त्याला शेप देऊ शकता। वरून खालच्या साईडला असं, खालून वरच्या साईडला असं वरती पीळ द्यायची आहे आणि आपलं मस्तपैकी करंजी रेडी। दुसरं शेप म्हणजे पराठ्याचा सारखा शेप दिलेला आहे। 2 हे जॉईन केलेले आहेत आईंनी साईडचे एजेस आणि त्याला पुन्हा तसंच पिळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। असे वेगवेगळे टाईपचे मोदक सोडून आपण असे वेगवेगळ्या टाईपचे डिझाईनसुद्धा करू शकतो, जेणेकरून आपलं अजून टेस्टी लागतं। आणि लहान पोरांना असेच काही शेप्स आवडतात। लहान पोरं नॉर्मली सगळं नॉर्मल असं मोदक असं खायला बघत नाही, तसं स्टारची शेप बनवली, चॉकलेटचं शेप बनवलं, हे मी बनवत आहे चॉकलेटचं शेप। मग त्यांना ते अजून मस्त वाटतं की हां आतमध्ये चॉकलेट आहे करून ते पोरं खाऊन टाकतात। तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी चॉकलेटचा शेप दिलेला आहे। असं करून एक पीळ द्यायची आहे, त्याच्याने शेप येतो मस्तपैकी चॉकलेटचा ते आणि दिसायला चॉकलेटसारखे दिसतात। तुम्ही बघू शकता मस्तपैकी चॉकलेट आपली रेडी। तशीच फ्राय होते, त्याला काहीच त्याचा शेप वगैरे चेंज होत नाही आणि ते दिसायलाही एकदम मस्त दिसतात। दुसरा शेप म्हणजे हा स्टार शेप बनवलेला आहे। स्टार शेपचं कसं करायचं, दोन्ही साईडचे मधले एजेस आहेत ना ते एकत्र जॉईन करायचे, साईडले एजेस प्रेस करून काढायचे। आईच्या हाताला पीठ होतं म्हणून ते जॉईन होत नव्हते, नंतर आईने स्वतःच्या हाताला पीठ लावून ते जॉईन करून घेतले।
तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले वेगवेगळे शेप्सचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे मोदक रेडी आहेत. त्यानंतर त्याला मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे. डीप फ्राय का? जेणेकरून ते 4-5 दिवस उरतात आणि त्यांना काहीच होत नाही, ते खराबही होत नाही, कारण की मस्तपैकी ते फ्राय केलेले असतात. मी घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सोडायचं आहे, नाहीतर आपले ते मोदक चिटकून जातील. सो तेल गरम कसं बघायचं, छोटासा गोळा घ्यायचा, त्यात टाकायचा. तो जर गोळा वरती आला म्हणजे आपलं तेल रेडी झालेलं आहे फ्राय करायला. आणि हे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला सोडायचं नाही आहे, कारण की आपला लेयर जो आहे गव्हाचा, जो बारीक पातळ असल्यामुळे आपल्याला ते थोडंसं ढवळतच राहायचं आहे. आणि थोडंसं असं त्याचा कलर चेंज झाला ब्राऊनमध्ये की त्याला काढून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जेव्हा ब्राऊन कलर येतो ते म्हणजे आपल्याला आता काढायचा स्टेज आलेला आहे तेलातून. सो मी ते बाकीचे सुद्धा असेच फ्राय करून घेतले. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कळवा, नक्की खा, नक्की एन्जॉय करा. पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.